99% लोक इथं चूक करता। हा 1.5 मिनिटाचा व्हिडिओ हा हे दोन इनलेट येतं, इकडचं आपलं हे कोल्ड पाणी, हे हॉट पाण्यासाठी। हे जे दोन पॉईंट दिलेत एक्स्ट्रा, तुम्ही याच्यात एक्स्ट्रा पॉईंट काढू शकता तुम्हाला गरज असेल तर। हे 3 आउटलेट दिलेले आहेत आपले, स्पाउट, शॉवर, हँड शॉवर साठी। आणि हे जे आहे हे डू नॉट यूज आहे, इथं तो आपण वापरू नाही शकत। पण जरी तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही फिटिंग करू शकता, पण तुम्हाला एक तर स्टॉप लावावा लागेल, नाही तर काही ना काही लावावं लागेल, कारण की पाणी याच्यातनं कंटिन्यू फ्लो होतं, थांबवायला ऑप्शन नाहीये। तर नमस्कार, हे बघा, आमच्या जसं कारागीरने त्या दिवशी माहिती दिल्याबद्दल मी तुम्हाला इथं प्रॅक्टिकली माहिती देणार आहे। तर हे बघा, आम्ही काय केले, सगळ्यात पहिले हे आम्ही एक पॉइंट आहे ना जो बी स्पाउटला दिलेला आहे एक, त्यानंतरून मग आम्ही दुसरा पॉइंट जो बी आहे ना ओव्हरहेड शॉवरला दिलेला आहे, आणि त्यानंतरून जो तिसरा पॉइंट आहे तो बॉडी शूटरला दिलेला आहे। हे डेंटाचं डायव्हर्टर आहे, 3 वे डायव्हर्टर, आणि हे डेंटाचेच बॉडी शूटर आहे तिघं पण, 1 2 3 अशा प्रकारे प्लंबिंग लाईन सगळ्या फिरलेलं आहे। आपण सगळ्या जॉईंटला जिथं लॉंग बँडची गरज आहे तिथं लॉंग बँड वापरले, जिथं एल्बोची गरज आहे तिथं एल्बो वापरले, कारण प्रेशर मार न खावा म्हणून आपण पूर्ण इथं लॉंग बँड वापरले। आणि दुसरी गोष्ट, बॉडी शूटर आपण एकदम वळंब्यात लाईन दोरीत केलेले, नंतरून जेणेकरून फरची बसवलं इकडे तिकडे नको दिसायला, त्या करण्याकरता आपण पूर्ण लेवल मध्ये घेतलेला आहे। आणि त्यानंतर मेन पॉइंट असा की बुवा यांची हाईट काय ठेवायची, सगळ्यात मोठी समस्या असते तुम्हाला लोकांना। यांची हाईट आहे ना, आपण तर कस्टमरच्या हिशोबाप्रमाणे आपण हाईट सेट केलेली आहे। तुम्हाला जर प्रॅक्टिकली हाईट पाहिजे असेल तर मी ती पण सांगतो, तुम्हाला काही अडचण नाहीये, आणि डायव्हर्टरची बी हाईट सांगू शकतोय। अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओला कसा झालाय एकदा बघा आणि मला सांगा कमेंट मध्ये।